नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. एमपीएससीची नुकतीच ॲड आलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रोफाईल कसे बनवायचे आहे, सर कागदपत्रे कोणती लागणार आहे, या संदर्भात खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आहेत, कॉल्स आहेत. त्यांना या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स संदर्भात खूप साऱ्या समस्या आहे. प्रोफाईल कशी बनवायची आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रोफाईल बनवलेले आहे त्यांनी अपडेट कसे करायचे आहे, असे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती विथ प्रूफ या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु प्रत्येक फील्डमध्ये आपण कशा पद्धतीने आपल्याला फिलअप करायचं आहे फॉर्म आणि कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे, ती सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साधारणपणे एमपीएससीची गट क ची जी काही ॲड आलेली आहे त्या अनुषंगाने कॅटेगरीनुसार कोणती कागदपत्रे लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरताना आपल्याला कोणकोणते प्रोफाईल बनवायला लागणार आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, त्याचबरोबर प्रोफाईलमध्ये आपल्याला अकाउंट क्रिएशन कसं करायचं आहे आणि फोटो सिग्नेचर वगैरे आपल्याला कशी अपलोड करायची आहे, ती सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर परीक्षा सेंटर कसे मिळणार, या ठिकाणी प्रोफाईल घेतल्यानंतर आपल्याला परीक्षा सेंटर मिळणार आहे का किंवा नाही, या संदर्भातली माहिती. त्याचबरोबर चुका झाल्यास काय होणार, जर फॉर्म भरताना किंवा प्रोफाईल क्रिएट करताना जर चुका झाल्या आपल्यामध्ये, आपण तर काय करायचं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओच्या नंतरच तुम्ही तुमचे प्रोफाईल क्रिएट करा. प्रोफाईल क्रिएट करताना तुम्ही स्वतः जर या ठिकाणी फॉर्म भरत असाल किंवा प्रोफाईल क्रिएट करत असाल एमपीएससीचं, तर व्हिडिओ व्यवस्थित बघून त्यानुसार प्रोफाईल क्रिएट करा. किंवा तुम्ही सायबर कॅफे किंवा इतर कोणी व्यक्ती तुमचा फॉर्म भरत असेल तर तुम्ही प्रॉपर चेक करून स्पेलिंग वगैरे सर्व चेक करून या ठिकाणी त्याच्या जवळ बसून या ठिकाणी त्या व्यक्तीसोबत या ठिकाणी व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, कोणत्याही चुका करायच्या नाहीये. आणि चुका जर झाल्यास तर काय होऊ शकतं ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी एमपीएससीच्या धर्तीवर सरळ सेवा भरतीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे बॅच सुरू झालेली आहे. तज्ज्ञ शिक्षकांची ही टीम आहे. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. तुम्ही आत्ताच इन्फिनिटी अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता आणि ह्या अधिक माहितीसाठी ह्या नंबरला नक्की तुम्ही संपर्क करू शकता, कॉल मेसेज करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरटीओ एएमव्हीआय 6 वर्षानंतर 461 पदांची मोठी भरती आलेली आहे. त्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदाची संपूर्ण तयारी, प्री आणि मेन्स या पदाची परिपूर्ण तयारी आपल्याला या माध्यमातून बॅचच्या माध्यमातून करून घेतली जाईल. बॅच ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये उपलब्ध आहे. प्रिलिम्स आणि मेन्सची सर्वसमावेशक तयारी करण्यासाठी तुम्ही आत्ताच बॅचला ॲडमिशन घ्या. बॅच सुरू झालेली आहे. बॅचसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता आणि बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे. आपण बघत होतो जाहिरात आलेली आहे. साधारणपणे एमपीएससीची संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे. परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. टोटल 2619 पदांसाठी ही ॲड असणार आहे आणि उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, एएमव्हीआय आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी मोठी जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीच्या अनुषंगानेच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी प्रोफाईल क्रिएट करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे. म्हणून एमपीएससीच्या ह्या वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी, ही वेबसाईट आहे ऑथोराईज, या वेबसाईटला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीज या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. ऑनलाईन फॅसिलिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन या कॉलममध्ये या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रोफाईल क्रिएट नाहीये त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यांनी या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. आता काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी एमपीएससीला लॉग इन आहे, त्यांचा आयडी पासवर्ड आहे, परंतु ज्यांचा आयडी पासवर्ड आहे त्यांनी डायरेक्ट लॉग इन करायचं आहे. ज्यांच्याकडे आयडी पासवर्ड विसरला आहे किंवा त्यांनी आपल्या मोबाईल नंबर आणि मेल आयडीच्या माध्यमातून या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड करू शकता आणि लॉग इन तुम्ही करू शकता. आता आपण बघूया पहिल्यापासून, म्हणजे जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन एमपीएससीच्या प्रोफाईलवर झालेलं नाहीये त्यांच्यासाठी आपण कशा पद्धतीने आपल्याला प्रोफाईल क्रिएट करता येईल आणि कसे बनवता येईल ते बघूया आपण. नवीन विद्यार्थ्यांनी या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे.
तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपला मेल आय डी टाकायचा आहे, या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला गेट ओटीपी म्हणायचं आहे, कारण ओटीपी येणार आहे. त्याचबरोबर एंटर ओटीपी म्हणजे मेलचा ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे, व्हेरीफाय ओटीपी करायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबरचा ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे, व्हेरीफाय ओटीपी म्हणायचा आहे. फॉर्मकडे व्यवस्थित लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप सर्व मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड सेम या ठिकाणी टाकायचा आहे. आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला क्रिएट करताना तो लक्षात ठेवायचा आहे, कारण पूर्ण फॉर्म प्रोफाईल क्रिएशन पासून तर पूर्ण फॉर्म फिलअप करण्यापासून तर हॉल तिकीट पर्यंत आपल्याला हा पासवर्ड लागणार आहे, म्हणून व्यवस्थित पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आपण जर पुढे बघितलं, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. त्याचबरोबर खाली काही प्रश्न विचारलेले आहे, त्यांची आपल्याला उत्तरे या ठिकाणी पुढे टाकायची आहे. चाइल्डहुड निकनेम या ठिकाणी टाकायचं आहे, आपलं जे लहानपणीचं नाव आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर आपला चाइल्डहुडचा फ्रेंड जो असेल तो आपला, त्याचं नाव या ठिकाणी फक्त ओनली नाव टाकायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप या ठिकाणी ब्लड ग्रुपला टाकायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर HSC ला आपल्याला या ठिकाणी आपण कधी होतो, कोणत्या वर्षी आपलं HSC म्हणजे 12वी कंप्लीट झालेले आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्या हायस्कूलला जे शिक्षक होते आवडते आपले, त्यांचं सरनेम फक्त या ठिकाणी टाकायचं आहे बघा. आणि त्याचबरोबर फेवरेट स्पोर्टमन आपला कोणता आहे, सचिन तेंडुलकर असेल, विराट कोहली असेल, असे या ठिकाणी त्यांचे फक्त नाव टाकायचे आहे आणि रजिस्टर असे म्हणायचं आहे. या ठिकाणी ही सर्व माहिती आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ती सर्व फिल करायची आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे. त्यानंतर पुढे लॉग इन पेज ओपन होईल बघा. ज्या विद्यार्थ्यांचं आता रजिस्ट्रेशन झालंय त्यांच्यासाठी लॉग इन पेज उपलब्ध होईल, आणि ज्यांचं ऑलरेडी या ठिकाणी आयडी पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन पेजला या ठिकाणी क्लिक करून त्यांच्यासाठी सुद्धा हे सेम पेज ओपन होईल. आणि या लॉग इन पेजमध्ये ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे सुरुवातीला, आणि पासवर्ड जो आपण क्रिएट केलेला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ह्या MPSCच्या वेबसाईटवर साधारणपणे या ठिकाणी हे पेज ओपन होईल बरं का. ह्या पेजमध्ये साधारणपणे होम, त्यानंतर प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट अशा पद्धतीचा आपल्याला डॅशबोर्ड ओपन होईल. आणि या डॅशबोर्डच्या माध्यमातून आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व आपल्याला माहिती फिलअप करायची आहे आणि पूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं, आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला प्रोफाईल क्रिएशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोफाईल क्रिएशन करायचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रोफाईल अपडेट करायचं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता बघूया आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण स्टेप दिलेल्या आहे. या ठिकाणी बघा 6 स्टेप आहे. या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, ॲड्रेस इन्फॉर्मेशन असेल, अदर इन्फॉर्मेशन असेल, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन असेल, एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन असेल, आणि अपलोड फोटो सिग्नेचर ही इन्फॉर्मेशन आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व आपल्याला फिलअप करायचे आहे. सर्वांनी विद्यार्थ्यांनी शांतपणे लक्ष द्यायचं आहे. बघा पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला विचारतात आधार कार्ड आहे किंवा नाही, मग आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं की इंग्लिशमध्ये आपलं नाव टाकायचं आहे ॲज पर आधार प्रमाणे. त्यानंतर आपले पर्सनल डिटेल्स असेल, या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे, आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे, मिडल नेम टाकायचं आहे. जे स्टार केलेले आहे रेडमध्ये ती सर्व माहिती या ठिकाणी कंपल्सरी असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने त्याने MPSCने या ठिकाणी फॉर्मची रचना केलेली आहे. त्यानंतर फुल नेम आपलं टाकायचं आहे, ते 10वीला ज्या पद्धतीने आपलं नाव होतं त्या पद्धतीने या ठिकाणी टाकायचं आहे, आणि मराठीमध्ये या ठिकाणी देवनागरी लिपीमध्ये आपलं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्या आईचं नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ आपली टाकायची आहे, जेंडर टाकायचं आहे, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी टाकायचा आहे, आणि मॅरिटल स्टेटस म्हणजे आपण मॅरिड आहात अनमॅरिड आहात त्या संदर्भातलं या ठिकाणी ड्रॉपडाऊन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, आणि पुढच्या पेजवर आपल्याला जायचं आहे. आता पुढचं पेज जे आहे आपली नॅशनॅलिटी टाकायची आहे, या ठिकाणी मदर टंग आपली मातृभाषा कोणती आहे ते टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 10वीला इक्विलंट आपण या ठिकाणी जे नेम आहे त्याच्यामध्ये काही चेंज झालेला आहे, यस नो, त्या संदर्भात आपल्याला माहिती टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला वाचता येतं, त्याचबरोबर लिहिता येतं आणि बोलता येतं या संदर्भात कन्फर्मेशन द्यायचं आहे, यस नो या संदर्भामध्ये. आणि फिजिकल या ठिकाणी मेजरमेंट आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे, आपली हाईट किती आहे, आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं कॅटेगरी आपली कोणती आहे, कास्ट सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट म्हणून हे इश्यू झालेलं आहे कास्ट सर्टिफिकेट ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, आणि या ठिकाणी इश्यू डेट या ठिकाणी टाकायची आहे.
की कोणत्या तारखेला ही कास्ट सर्टिफिकेट आपल्याला मिळालं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल आपल्याकडे आहे, यस नो असेल तर यस करायचंय, नसेल तर नो करायचंय. परंतु कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. 27 सप्टेंबरला पेपर आहे, त्याच्या आत निर्गमित झालेलं इश्यू डेट असलेलं NCL सर्टिफिकेट व्हॅलिड असणार आहे. म्हणून ज्यांच्याकडे नाही त्यांनी आत्ताच अप्लाय करून द्यायचं आहे, सुरुवातीला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी. ज्यांच्याकडे असेल त्यांनी यस म्हणायचे, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नो म्हणायचंय. ज्यांच्याकडे असेल त्यांनी NCLचे सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि कोणत्या तारखेला या ठिकाणी ते निर्गमित झालेलं आहे त्याचा या ठिकाणी डेट टाकायची आहे. या ठिकाणी आउटवर्ड नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी साईनच्या ठिकाणी जी डेट आहे, कोणत्या तारखेला आपल्याला मिळालं आहे किंवा साईन झालेली आहे त्याची डेट या ठिकाणी टाकायची आहे, NCL असो किंवा EWS असो. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला पर्सनल बेंचमार्क आणि डिसेबिलिटी या संदर्भात माहिती भरायची आहे. असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. त्याचबरोबर स्पोर्ट या ठिकाणी स्पोर्ट डिटेल्स या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहे. स्पोर्टमध्ये आपण आहात किंवा नाही, कोणता स्पोर्ट आहे, यस असेल तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती भरायची आहे. एक सर्व्हिसमन या ठिकाणी आपण आहात किंवा नाही या संदर्भात यस नो करायचं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात, महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहात की बेस्टचे एम्प्लॉई आहात. बेस्ट म्हणजे परिवहन, आपली मुंबईची बेस्ट बस आहे ती. त्यानंतर BMCचे जर आपण कर्मचारी असाल तर यस नो या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि पुढे क्लिक करायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की स्टेप बाय स्टेप आपल्याला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊनच लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघितलं, आर यू डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तुमच्या महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, यस म्हणायचं आहे. डोमिसाइल तुमच्या का अवेलेबल असेल, यस नो त्या ठिकाणी भरायचं आहे आणि डोमिसाइल सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं डोमिसाइल असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीचा लाभ मिळेल, नाहीतर ओपन मधून तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. म्हणून कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी डोमिसाइल सर्वात महत्त्वाचं असणार आहे. बाकी विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, परंतु महाराष्ट्राचे रहिवासी असलेले प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल या ठिकाणी या फॉर्मसाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर इश्यू डेट, कधी डोमिसाइल कधी मिळालेला आहे तिची इश्यू डेट, त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी डोमिसाइल मिळालं ते डिस्ट्रिक्टचं नाव, इश्यू डेट या ठिकाणी टाकायची आहे. महाराष्ट्र डोमिसाइल सर्टिफिकेट जर असेल तरच आपल्याला रिझर्व्ह कॅटेगरी पोस्टसाठी आपण इलिजिबल असू, अशा पद्धतीची नोट या ठिकाणी दिली आहे बघा. त्याचबरोबर ॲडिशनल रिझर्वेशन अजून काय आहे का, समांतर आरक्षण, त्या संदर्भात यस नो या ठिकाणी करायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहे का, भूकंपग्रस्त आहेत का, खेळाडू आहेत की महिला आहेत, त्या संदर्भात ते सर्व या ठिकाणी फिलअप करायचं आहे. ॲडिशनल रिझर्वेशन सर्टिफिकेट कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायची आहे. ऑर्फन आहात का तुम्ही, ऑर्फन यस ऑर नो या ठिकाणी आपल्याला अनाथ आहात किंवा नाही या संदर्भातली या ठिकाणी क्लिक करायचं आहे. असेल तर पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट्स, त्या डॉक्युमेंटचा नंबर आणि इश्यू डेट या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस या ठिकाणी आपण व्यवस्थित टाकायचा आहे. ॲड्रेस लाईन व्यवस्थित भरायचं आहे. आपलं लँडमार्क जे असेल, त्यानंतर आपलं गाव असेल, तालुका असेल, त्याचबरोबर आपले या ठिकाणी डिस्ट्रिक्ट असेल आणि विलेज सिटीचं नाव असेल ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या ठिकाणी फिलअप करायचं आहे. जर आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर आपला सेम असेल तर सेमवर क्लिक केल्यानंतर वरचा जो सर्व ॲड्रेस आहे तो पूर्ण खाली या ठिकाणी येणार आहे. काही मुलं जी आहेत ती बाहेर राहतात, त्यांना त्या ठिकाणी करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर वेगळा द्यायचा असेल तर ते या ठिकाणी देऊ शकता. म्हणून करस्पॉन्डंट ॲड्रेसच्या नुसारच या ठिकाणी आपल्याला परीक्षा सेंटर येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. शक्यतो जर सेम असेल तर सेम ज्या जिल्ह्याचा आपण ॲड्रेस दिलेला आहे त्या जिल्ह्यानुसारच आपल्याला या ठिकाणी परीक्षेचं सेंटर अलोकेट होणार आहे. परीक्षा सेंटर बाबत कोणतीही माहिती किंवा कोणत्याही पद्धतीने सिलेक्शनसाठी आपल्याला ड्रॉपडाऊन देण्यात आलेला नाहीये. सर्व विद्यार्थ्यांनी ॲड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे. ॲड्रेसनुसारच आपल्याला परीक्षेचं सेंटर मिळणार आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित हे माहिती फिलअप केल्यानंतर या ठिकाणी अदर इन्फॉर्मेशन विचारतात. अदर इन्फॉर्मेशनमध्ये आपण जर बघितलं, कोर्ट केस चालू आहे का किंवा काही डिसेबिलिटी ॲक्शनचा आहे का आपल्यावर, त्यानंतर आपल्या MPSC UPSCने काहीतरी ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे का ते यस नो या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे बार काउन्सिलचं काही ॲक्शन झालेली आहे का, त्याचबरोबर आपल्याला काही कोर्ट केस चालू आहे का, त्या संदर्भात या ठिकाणी माहिती ते देत असतात, ते आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, पर्टिक्युलर प्राइज, मेडल, स्कॉलरशिप आपल्याला काही मिळाली आहे का, ती संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे. त्यामध्ये टीम्स, गेम्स, स्पोर्ट, NCC काही सर्टिफिकेट असेल तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पेन्शन, लिडरशिप, हेल्थ, स्कूल आणि कॉलेजची काही आपली पोझिशन होती का, काही लिडरशिप होती का, त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी भरायची आहे. आणि आपल्या ज्या हॉबीज आहेत
समजा काय प्लेइंग असेल, वॉचिंग असेल, रीडिंग असेल, या संदर्भातल्या ज्या हॉबीज आहेत त्या या ठिकाणी आपल्याला फिलअप करायच्या आहे आणि त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. त्यानुसारच आपल्याला ज्या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल ती पोस्ट आपल्याला मिळणार आहे. उदाहरणार्थ लिपिक टंकलेखकच्या विद्यार्थ्यांसाठी टायपिंगचे डिटेल्स फिलअप करणे महत्त्वाचे आहे. आर-टी-ओ एम-व्ही-आयसाठी ऑटोमोबाईल्स आणि इंजिनिअरिंगची पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीची पात्रता आणि सर्टिफिकेट आणि मार्कशीट सर्व या ठिकाणी टाकणे व्यवस्थित आवश्यक आहे. या ठिकाणी बघा आपली 10वी असेल, 12वी असेल, काही डिप्लोमा असेल, काही इंजिनिअरिंग असेल, त्याचबरोबर ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ही सर्व माहिती या ठिकाणी शांतपणे या ठिकाणी टाकायची आहे. फॅकल्टी कोणती आहे, त्याचबरोबर आपली युनिव्हर्सिटी कोणती आहे, ती संपूर्ण पुणे युनिव्हर्सिटी असेल, बांबू युनिव्हर्सिटी असेल, ती सर्व माहिती टाकायची आहे. आपलं या ठिकाणी अकॅडमिक मंथ किती मंथमध्ये आपण तो कोर्स कंप्लीट केला आहे ते सर्व टाकायचं आहे. क्लास कोणता मिळाला आहे आपल्याला ते या ठिकाणी टाकायचं आहे. ही सर्व माहिती आपण व्यवस्थित आपल्या पर्सेंटेजनुसार, आपल्या मार्क्सनुसार या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्हेरिफिकेशन या ठिकाणी डिजिलॉकरचं केलं आहे किंवा नाही त्या संदर्भातलं या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे डिजिलॉकर सोबत. त्याचबरोबर या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स असणार आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करून आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे की आपलं हे डॉक्युमेंट्स बरोबर आहे की नाही. मी 10वीचं संपूर्ण माहिती भरली आणि माझं 10वीचंच डॉक्युमेंट्स आहे की नाही ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. अशा पद्धतीने 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, इंजिनिअरिंग जे काही आपलं क्वालिफिकेशन असेल त्यानुसार आपल्याला पोस्ट या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. टायपिंगवाल्यांनी टायपिंग सर्टिफिकेट प्रॉपर अपलोड करायचं आहे. मराठी 30, इंग्लिश 40 या संदर्भातलं पर्टिक्युलर सर्टिफिकेट जे आहेत आवश्यक ते या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं या ठिकाणी क्वालिफिकेशन ॲड करता येईल आपल्याला. या ठिकाणी सिलेक्ट क्वालिफिकेशन टाईप या ठिकाणी आपण व्यवस्थित भरून संपूर्ण क्लास, त्यानंतर ड्युरेशन, स्टेटस, याचबरोबर कंपल्सरी सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट हे सर्व आपल्याला या ठिकाणी ॲड करता येईल. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ॲड केलेलं नसेल तर त्यांना ॲड पण करता येईल आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा ऑलरेडी ॲड केलं असेल तर त्यांना या ठिकाणी प्रोफाईलवर चेक सुद्धा करता येईल. OTPच्या माध्यमातून आपण प्रोफाईल अपडेट करू शकतो. म्हणून या पद्धतीने क्वालिफिकेशन आता जर कंप्लीट झालं असेल तर ते ॲड करून घ्यायचं आहे. अटेम्प्ट वगैरे, त्यानंतर क्लास कोणता मिळाला आहे, क्वालिफिकेशन कंप्लीशन या ठिकाणी, क्वालिफिकेशन स्टेटस हे सर्व आपल्याला अपडेट करून या ठिकाणी सेव्ह करता येईल आणि ॲडिशनल जे आपलं क्वालिफिकेशन झालं असेल यावर्षी ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ॲड करता येईल. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला डॅशबोर्ड उपलब्ध होईल आणि या डॅशबोर्डच्या माध्यमातून आपण बघितलं या ठिकाणी आपण सर्व माहिती या ठिकाणी भरली. बघा ही पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपली संपूर्ण झालेली आहे. आता या ठिकाणी एक्सपिरियन्स विचारता आहे, तुम्हाला काही गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स आहे, यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. म्हणजे एक्सपिरियन्स जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी विचारताय तर ती आपण या ठिकाणी यस नो करून सेव्ह करायचं आहे. क्वालिफिकेशन पर्यंत आपण बघितलं, एक्सपिरियन्स पर्यंत आपण या ठिकाणी बघितलं. एक्सपिरियन्स असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे लास्ट 6वी स्टेप ती म्हणजे अपलोड फोटो आणि सिग्नेचर. फोटो आणि सिग्नेचर बाबत त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे की 50 KB पेक्षा जास्त नको आहे. त्याचबरोबर फोटोची हाईट आणि फोटोची रुंदी या ठिकाणी उंची आणि रुंदी कशी असावी ती फिक्झरमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. बघा फोटो आणि सिग्नेचर यांची या ठिकाणी रुंदी किती असावी आणि त्याचबरोबर त्याची उंची किती असावी त्या फोटोची आणि सिग्नेचरची त्या किती पिक्सलमध्ये असावी ती या ठिकाणी दिलेली आहे. बघा त्यानुसारच आपण तशा पद्धतीने मॉडिफाय करून फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि व्यवस्थित आपला स्वतःचा फोटो आणि सिग्नेचर व्यवस्थित चेक करूनच या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर शेवटी त्यांनी सेव्ह हे बटन दिलेलं आहे. बघा सेव्ह बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक बॉक्स आहे, त्या बॉक्सवर व्यवस्थित वाचून व्यवस्थित क्लिक करायचं आहे की मी दिलेली माहिती ही MPSC साठी पूर्णपणे बरोबर आहे आणि जर माहिती बरोबर नसेल तर होणाऱ्या सर्व ॲक्शनसाठी मी स्वतः जबाबदार राहील. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे क्लिक आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट अँड लॉक प्रोफाईल अशा पद्धतीने ओपन होईल आणि तिथे क्लिक केल्यानंतर आपलं संपूर्ण प्रोफाईल जे आहे ते सबमिट होईल आणि लॉक होऊन जाईल. अशा पद्धतीने ही प्रोसेस होती. थोडासा लॉंग व्हिडिओ होता परंतु खूप महत्त्वाचा होता. प्रत्येक विद्यार्थ्यांना स्टेप बाय स्टेप गायडन्स या ठिकाणी महत्त्वाचं असतं कारण हे गोष्टी मुलांना माहिती नसतात आणि जर छोटी जरी चूक झाली तर या ठिकाणी आपण डिस्क्वालिफाय होऊन जातो आणि पेपर देऊन सुद्धा आपलं सिलेक्शन होत नाही. म्हणून ह्या माहिती महत्त्वाची आहे.
त्यानंतर तिथे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी सबमिट अँड लॉक प्रोफाईल यासाठी कन्फर्म म्हणून इथे क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्मसाठी कन्फर्मेशनसाठी या ठिकाणी त्या ठिकाणी ते विचारताय की तुमचं सर्व प्रोफाईल तुम्ही व्यवस्थित भरलेलं आहे आणि आता कन्फर्म ते सबमिट करायचं आहे का, या संदर्भात कन्फर्मेशन ते विचारत आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, करस्पॉन्डन्स डिटेल्स आणि फोटोसहित व्यवस्थित अपलोड केलेले आहे, त्याच विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी पोस्ट ओपन होत असतात. आता या ठिकाणी 2 पोस्ट दिसत आहे. तुम्ही म्हणाल सर एमपीएससी गटकाची पोस्ट दिसत नाहीये, परंतु मी माझं प्रोफाईल जर व्यवस्थित केलं नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला अप्लायच करता येणार नाही. आता ज्या गोष्टीसाठी आपलं क्वालिफिकेशन आहे त्या पोस्ट ते यायला पाहिजे, परंतु माझं काहीतरी चुकलं आहे असं समजायचं आणि पुन्हा व्यवस्थित प्रोफाईल अपडेट करायची. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रोफाईल अपडेट केली त्यांनाच या ठिकाणी पोस्ट दिसणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने, अशा पद्धतीने बघा या ठिकाणी आलेलं आहे बघा, प्रोफाईल व्यवस्थित अपडेट आहे. तर 27/6 ला फॉर्म सुरू झालेला आहे. महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या ठिकाणी व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून व्ह्यू केल्यानंतरच आपल्याला पुढे फॉर्म भरता येणार आहे. हे प्रोफाईल पर्यंत इथपर्यंतची माहिती. आता मागेच मुंबईचे नगरपाल शरीफ कार्यालयाची बिलीप आणि लिपिकची ॲड आलेली होती. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपण फॉर्म या ठिकाणी भरण्याची तीच प्रोसेस होती. अशा पद्धतीने व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे फॉर्म भरण्यासाठी आपण एलिजिबल आहोत किंवा नाही हे सर्व आपल्याला दिसणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने डॅशबोर्ड ओपन होईल आणि चेक एलिजिबिलिटी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी एलिजिबल नाही आहोत. म्हणजे इंडस्ट्री इन्स्पेक्टर जे आहेत त्या संदर्भात माझं क्वालिफिकेशन नाही अपडेट केलेलं मी, म्हणून त्या ठिकाणी नॉट एलिजिबल येईल. परंतु टॅक्स असिस्टंटसाठी समजा एखादा व्यक्ती एलिजिबल आहे, त्यासाठी यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय दिस पोस्ट, म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अशी लाईन येईल. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे टेक्निकल नॉन टेक्निकलचा काही अभ्यासक्रम पास आउट नाहीये त्यांच्यासाठी मात्र यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट अशा पद्धतीची लाईन या ठिकाणी दिसेल रेडमध्ये. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं जसं क्वालिफिकेशन असेल, ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी टॅक्स असिस्टंट असेल, लिपिक टंकलेखकसाठी यासाठी आपण अप्लाय करू शकतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईलमध्ये त्यांचे डिग्री किंवा डिप्लोमा आहे, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी साधारणपणे आरटीओ एमयूआयसाठी अप्लाय करता येईल. आणि ज्यांचं टायपिंग आणि ग्रॅज्युएशन आहे फक्त त्यांच्यासाठी सेल्स टॅक्स या ठिकाणी टॅक्स असिस्टन्स आणि लिपिक टंकलेखक याच पदांसाठी फक्त अप्लाय करता येईल. ती संपूर्ण माहिती आपण प्रोफाईल क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण 1 बाय 1 दिसेल की आपण कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर अशा पद्धतीने आपण अप्लाय करायचं आहे आणि व्यवस्थित प्रोफाईल जर आपण व्यवस्थित फिलअप केली तरच आपल्याला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे. नाहीतर आपल्याला व्यवस्थित प्रोफाईल क्रिएट न केल्यामुळे आपण त्या पदापासून वंचित राहू शकतो, दूर राहू शकतो. म्हणून हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही पाहायला हवा, कारण या ठिकाणी हा व्हिडिओ व्यवस्थित बघूनच प्रोफाईल क्रिएट करूनच आपण या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. सुरुवातीला प्रोफाईल क्रिएट करायचा आहे. फॉर्म कसा भरावा या संदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर घेऊनच येणार आहोत. म्हणून इन्फिनिटी सोबत आणि या यूट्यूब चॅनलसोबत तुम्ही जोडलेलं राहायचं आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता. चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. कॉल मेसेज नक्की करू शकता. आणि इन्फिनिटी अकॅडमी सोबत एमपीएससीची भरतीची तयारी आणि आरटीओ एमव्हीआय या पदाची तयारी तुम्ही सर्वसमावेशक चांगल्या पद्धतीने करू शकता. चॅनलला नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि एमपीएससी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.